आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये काँग्रेस मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी महागठबंधन तयार केलेलं होतं। मात्र काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय झालेला नसल्याचं ट्विट केलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी काँग्रेस नेते राहुल दिवे आपल्यासोबत आहे। आपण एकीकडे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं होतं मनसेसोबत महागठबंधन सगळ्याच पक्षांचं झालेलं आहे। मात्र आपल्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीने कुठलाही निर्णय झालेला नाही आहे मनसेसोबत जाण्याचा जाहीर केलाय। संभ्रमावस्था निश्चित प्रदेश काँग्रेस कमिटीकडून असा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे, परंतु प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला सूचना दिल्या होत्या की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय करा आणि निर्णयाचा प्रस्ताव आम्हाला पाठवा, त्याला मंजुरी देण्याचा अधिकार हा प्रदेशचा असेल असं आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि त्या बाबतीमध्ये आम्ही चाचपणी केली आहे। असं आहे की काँग्रेस पक्ष हा लोकशाही पक्ष आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली होती की आम्हाला जर भारतीय जनता पार्टीला जर थांबवायचं असेल, त्यांच्या EVM मशीनीवर जो आम्हाला संशय येतो का ते हॅकिंग करता, तो आम्हाला जर लोकांना समोर जाऊन तो संशय दूर करायचा असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जावं लागेल, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आणि भावना होती। त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी आलो। निश्चित मनसेसोबत आमचे मतभेद राज्य पातळीवर आहे, देश पातळीवर आहे, परंतु ह्या निवडणुका स्थानिक आहे। शेवटी स्थानिक निवडणुकीला आम्हाला सामोरे जायचं आहे आणि म्हणून आज आम्ही हा निर्णय घेण्यासाठी एकत्र बसलो होतो। आम्ही तसा प्रस्ताव प्रदेशला पाठवणार आहोत। आज आम्ही बाळासाहेब थोरात साहेबांची 4 वाजताची वेळ घेतली आहे। थोरात साहेब आमचे देशाचे नेते आहेत, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते आहे, स्क्रीनिंग कमिटीचे प्रमुख आहे आणि आम्ही आमची भूमिका 4 वाजता थोरात साहेबांसमोर मांडणार आहोत की आम्हाला असं पुढे जावं असं वाटत आहे। जर थोरात साहेबांनी आम्हाला सांगितलं पुढे जा, आम्ही जाऊ, त्यांनी नाही सांगितलं तर त्याच्यावर आम्ही विचार करू। विजय वडेट्टीवार आमचे विरोधी पक्ष नेते जे होते त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तो अधिकाराचा वापर करून आज आम्ही बोलत आहोत। पण आता वरिष्ठ पातळीवरचे काँग्रेस नेते म्हणतात की अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। या बैठकीला येताना किंवा या ठिकाणी तुम्ही सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र येऊन महागठबंधन तयार करताय, याची कल्पना आपण प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना दिली होती? नाही, सचिन सावंत साहेबांनी जे काही ट्विट केलेलं आहे त्याच्याशी मी सहमत आहे, कारण त्यांनी पण मला दूरध्वनीवर फोन केलेला आहे, फोनवर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की प्रदेशचा याच्या बाबतीमध्ये काही निर्णय झालेला नाही आहे, परंतु हा स्थानिक निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेत आहोत हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं। मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की आम्ही तसा प्रस्ताव बनवून तुमच्याकडे पाठवत आहोत, कारण प्रस्तावामध्ये नुसता हे राहणार नाही की आम्ही निवडून कसे येणार, आमची काँग्रेसचे सदस्य कसे वाढणार, काँग्रेसची सत्ता नगरपालिकेमध्ये कशी येऊ शकते किंवा महानगरपालिकेमध्ये आमची संख्या कशी वाढू शकते, हा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहोत। शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार निश्चित त्यांचा आहे। विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा सांगितलं का स्थानिक लेवलला तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे, तसंच प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं का स्थानिक तुम्ही निर्णय घ्या, पण शेवटी त्याच्या अंमलबजावणी शेवटचा निर्णय हा प्रदेशचा राहील आणि आम्ही बाळासाहेब थोरात साहेबांची 4 वाजताची वेळ घेतलेली आहे। आम्ही बाळासाहेब थोरातांना ह्या सगळ्या भूमिकेबद्दल आमच्या सगळ्या मनोगत त्या ठिकाणी सांगणार आहोत, परंतु आजची जी काही बैठक होती, आजच्या बैठकीचा प्रदेशनी आम्ही कुठल्याही प्रकारच्या सूचना त्यांना विचारलेल्या नव्हत्या। आम्ही स्थानिक पदाधिकारी, कारण मी पण प्रदेश पदाधिकारी आहे, माझ्यासोबत ज्ञानेश्वर गायकवाड आहे, माझ्यासोबत स्थानिक जिल्हा अध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून मी या बैठकीला आलेलो आहे। त्याच्यामुळं मी एकटा म्हणून आलो नाही, तर आमच्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जे काही प्रदेश पदाधिकारी नाशिकमधले आहे, आम्ही सगळ्यांनी विचार करून या ठिकाणी आलेलो आहे। आणि तुम्हाला सांगतो की मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक छोटासा प्रयत्न शाहू महाराज खेरे आणि गजानन शेलार यांच्या प्रभागात करून बघितलेला आहे। पण आता तुमच्या या सगळ्या निर्णयासंदर्भामध्ये आपण जो प्रस्ताव पाठवणार आहात त्याला जर वरिष्ठ पातळीवर हरकत घेण्यात आली किंवा त्याला नकार देण्यात आला तर नाही, हे बघा, आमच्या पक्षाची जी नेती आहे, थोरात साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील,
त्यांनी आम्हाला जर निर्णय घेण्यास थांबवलं किंवा मनसेसोबत जाऊ नका, तर त्याचे ते कारणं पण देतील का जे कारणं आम्हाला लोकांसमोर मांडता येईल. कारण आमचे अध्यक्ष हे काही आमचे हुकुमशाही नाही आहे आमच्या पक्षामध्ये, का अध्यक्षांनी सांगितलं नाही जायचं नाही तर नाही जायचं असं नाही आहे. आम्हाला त्याचे कारणं पण ते देतील, कारण ते कारणं घेऊन शेवटी आम्हाला मीडियासमोर यायचं आहे, जनतेसमोर आम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या भूमिकेशी आम्ही 100% सहमत राहू, परंतु ती भूमिका कशी असली पाहिजे हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी होईल. आपण पाहतोय नाशिकमध्ये मनसे सोबत जाण्यासंदर्भात आता दुपारी 4 वाजता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना भेटणार आहेत आणि ज्या पद्धतीने हा निर्णय नाशिकमध्ये घेण्यात आलेला होता त्या संदर्भातल्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या देखील बाळासाहेब थोरात यांना सांगितल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मग नेमकं नाशिकमध्ये मनसेसोबत जायचं आहे की नाही अशा स्वरूपाचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय घेतला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.